नमस्कार. आज मी बनवते भेंडी फ्राय. मस्त अशी कुरकुरीत भेंडी फ्राय बनवणार आहे. तर चला दाखवते तुम्हाला कशी भेंडी फ्राय करायची ते. मी भेंडी घेतली, पाव किलो भेंडी आहेत आणि स्वच्छ धुवून वगैरे याची मी एकदम अशी मस्त पुसून वगैरे घेतली. तर ही आता मी 1-1 इंचाची अशी मी कापून घेणार आहे. तर चला दाखवते. आता भेंडी कापून घेते, दाखवते मी केवढी भेंडी कापायची. हे दोन्ही साईडचं मागचं साईडचं असं नाही कापून घ्यायचं आणि आपल्याला आता अशी 1 इंचाची अशी कापून घ्यायची एवढी. भेंडी फ्राय मस्त लागतात ना, एकदम छान लागतात भेंडी फ्राय, एकदम कुरकुरीत. आणि मुलं तर आवडीने खातात ते भेंडी फ्राय. आणि काही कारलीसारखी तशी कडू पण नसतात ना, त्याच्यामुळे काय कोणालाही आवडतात हो, आणि एक साईड डिश म्हणून पण मस्त लागते. आणि भेंडीची भाजी ना बऱ्याच जणांना आवडते. बरेच जण खातात भेंडीची भाजी. भेंडी म्हणजे बऱ्याच जणांची फेवरेट पण आहे आणि लागते छान. त्याच्यामुळे भेंडीचा कुठलाही पदार्थ काही केलं तरी ते छानच होतं एकदम. भेंडीचं सार देखील छान होतं. भेंडीचं सार पण मस्त होतं. आता अशी एक करून सगळी कापून घेणार. हो, एक करून कापून घेणार. भेंडी अशी ना उभी पण कापून घेऊ शकतो. अशी 2-4 चिरा मारून त्याला असे 4 भाग करू शकतो उभी पण. आणि अशा प्रकारे पण करू शकतो. भेंडी कापून झाली तर आता मी ना काढून घेते एका भांड्यात. आपल्याला आता ना त्याला मसाले लावून घ्यायचे. पहिलं मी मीठ टाकते म्हणजे भेंडी थोडीशी अशी ओलसर होईल आणि मग त्याला बाकीचे मसाले पण असे ना चिकटतील. मीठ टाकलं आहे. आता मी हळद पावडर टाकते. जेवढे सुके मसाले असतील ना तेवढे टाकायचे. हळद किती टाकले आपण? अर्धा चमचा टाकला. बस अर्धा चमचा मी गरम मसाला घेतला आहे आणि अर्धा चमचा मी आमचूर पावडर घेतली. थोडासा मी हिंग पण टाकते. मी धणा पावडर पण टाकते थोडी, अर्धा चमचाच टाकली. थोडी जिरा पावडर पण टाकते. एक चमचा मी काश्मीरी मिरची पावडर घेतली, ती सुद्धा टाकते. आता थोडं मी लिंबू पिळून घेते. अर्धा लिंबू घेतलं आहे मी, ते पिळून घेते म्हणजे थोडंसं ओली होईल भेंडी. ते मी तांदळाचं पीठ टाकते 2 चमचे. आणि बेसन घेतलंय ते सुद्धा टाकते 2 चमचे. आता सगळं मी मिक्स करून घेतलं आहे. आता थोडंसं आपल्याला सुकं वाटतं आहे. सगळे पावडर मसाले थोडेसे खाली गेले तर थोडंसं आपण पाण्याचा हात मारून घेते. असा थोडंसं चोलं करून घ्यायचं. आणि 5 मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचं. मग थोडी भेंडी अशी ओलसर होते मिठामुळे.
झालं मसाल्याचं एवढंच होतं ना आपलं. मसाल्याचं एवढंच होतं. आता हे थोडा वेळ ठेवून द्यायचं, मग मीठ पण व्यवस्थित लागतं त्याला. तेल तापत ठेवलं आहे आणि भेंडी पण बघा मी मसाला लावून घेतली याची, मस्त अशी झाली. आणि थोडंसं अजून मी थोडंसं बेसन लावते, थोडीशी ओलसर झाली. आता भेंडी तळून घेऊया. छोटी कढई असल्यामुळे ना मी थोडी थोडी टाकते. जेवढी त्यात मावतील ना तेवढीच टाकायची. गॅस मी फास्टच ठेवला आहे जरा. क्रिस्पी होतात ना एकदम असे. हां, कुरकुरीत. जेवणाच्या तोंडाला आपल्याला कुरकुरीत पण कधीतरी असं हवं असतं ना, काहीतरी पापड वगैरे असं. हां, तसं हे भेंडी हां, फ्राय तशी भेंडी फ्राय. गॅस कमी जास्त असून करून ना छान कुरकुरीत करून घ्यायची. भेंडीमध्ये पाणी असतं ना, त्याच्यामुळे थोडीशी कडक व्हायला ना वेळ लागतो. हिरवा रंग जाणार ना थोडा. हो, हिरवा रंग जाणार आता त्याचा. आता कलर पण चेंज झाला आणि मस्त अशी लाल पण झाली भेंडी. हो, मस्त दिसत मसालेदार अशी ना. मसालेदार. आता मी काढून घेते. टाकताना थोडी सांभाळून टाकावी लागतात. आता ही पण काढून घेते. खूप जास्त अशी ना करपवायची नाहीत, कारण वरचं कोटिंग आहे किंवा मसाला आहे तो जळून जाईल. मस्त दिसतात ना एकदम. तोंडाला डाळ भात वगैरे एकदम मस्त लागणार ना. हो हो, कधीतरी करायला हरकत नाही. कधीतरी करायला हरकत कधीतरी तेलकट आहे त्याच्यामुळे ठीक आहे, पण कधीतरी करायला काही हरकत नाही. हो. मस्तच एकदम. मस्त अशी भेंडी, कुरकुरीत भेंडी फ्राय तयार आहे. तुम्ही सुद्धा नक्की करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.